नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण शिकूया इयत्ता 6वीतील सायन्स चॅप्टर नंबर 1. चॅप्टरचं नाव आहे नॅचरल रिसोर्स एअर, वॉटर अँड लँड. चॅप्टरच्या फर्स्ट पेजवर आपल्याला त्यांनी काही क्वेश्चन दिलेले आहेत. आधी आपण त्याचे आन्सर्स बघूया. ओके, तर ह्या चित्रावर आधारित आपल्याला ते प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हेअर डू वी सी द बर्ड्स? तुम्हाला बर्ड्स कुठे दिसत आहेत? तर बर्ड्स आपल्याला ह्या चित्रामध्ये वर आकाशात ढगांमध्ये दिसत आहेत. सेकंड क्वेश्चन, व्हेअर इज काऊ ग्रेझिंग? काऊ ही कुठे चारा खात आहे? तर ती जमिनीवर. थर्ड क्वेश्चन आहे, लोकेटेड द ट्रीज ॲट द रोड? ते इथं दिसत आहे, बघा लाल गाडी जात आहे. फोर्थ नंबर, व्हेअर डज द रिव्हर कम फ्रॉम? हाऊ डज इट फ्लो? रिव्हर ही कुठून येत आहे आणि ती कोणत्या दिशेने फ्लो करत आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर रिव्हर ही टेकड्यांच्या मागून येत आहे आणि त्याचा प्रवाह हा खालच्या दिशेने आहे. जेव्हा एखाद्या उंच जागेवरून जेव्हा नदी येत असते तेव्हा तिचा प्रवाह हा खालच्या बाजूला असतो, म्हणजे उतरत्या बाजूला असतो. 5 नंबरचा क्वेश्चन आहे, व्हेअर इज द एरोप्लेन? एरोप्लेन कुठे आहे? तर हे आकाशात आहे. 6 नंबर, व्हेअर आर द फिश सीन? फिश कुठे दिसत आहेत? तर फिश पाण्यात आहेत. ऑन व्हॉट इज द सेलबोट फ्लोटिंग? सेलबोट ही आहे नदीवर. सो आपल्या चित्रामध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत? बरं, आपण ते पहिले मुद्दा बघूया. त्यांनी 3 स्पेअर दिलेले आहे. फर्स्ट आहे लिथोस्पेअर, सेकंड हायड्रोस्पेअर अँड ॲटमॉस्फेअर. ओके, आता लिथोस्पेअर म्हणजे काय? तर जमिनीचा जो भाग असतो किंवा जमिनीचा जो लेअर असते त्याला आपण लिथोस्पेअर म्हणूया. त्याच्यानंतर पाण्याचा काही भाग दिसत आहे इथं, तर त्याला आपण हायड्रोस्पेअर म्हणूया. हायड्रो म्हणजे काय? वॉटर. तर पाण्याची जी लेअर असते त्याला आपण हायड्रोस्पेअर म्हणतो. आणि ॲटमॉस्फेअर म्हणजे काय? तर हवा. ह्या वरील बाजू ही हवेची आहे म्हणून ॲटमॉस्फिअर. तर आता आपण सुरुवात करूया चॅप्टरला. नॅचरल रिसोर्सेस याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक ह्या पिक्चरमध्ये आपण काय बघत आहोत? वॉटर, समवन लँड, समवन इज स्काय, दॅट इज इन द एअर. काही प्राणी हे जमिनीवर लिव्ह करतात, काही प्राणी वॉटरमध्ये लिव्ह करतात, जसे की मासे असतील, मगर असेल किंवा विविध प्रकारचे पाण्यातील जीवजंतू हे हायड्रोस्पेअरमध्ये लिव्ह करतात. तर काही ॲटमॉस्फेअरमध्ये लिव्ह करतात, म्हणजे हवेमध्ये लिव्ह करतात, जसे की बर्ड्स. हे आपल्याला ते सांगायचा प्रयत्न करत आहेत की प्रत्येक नॅचरल सोर्स हे आपल्या डेली लाईफमध्ये इम्पॉर्टंट असतं. एअर, वॉटर अँड लँड आर द फॅक्टर इम्पॉर्टंट. हे जे एअर, वॉटर अँड लँड आहे हे आपल्या सगळ्या लिव्हिंग थिंगसाठी इम्पॉर्टंट सोर्स आहे. दे आर बेसिक नीड फॉर ऑल लिव्हिंग थिंग्स. ओके, देन द ॲटमॉस्फेअर इज लेअर ऑफ एअर दॅट इज सराउंडेड टू द अर्थ. ॲटमॉस्फेअर म्हणजे काय? तर पृथ्वीच्या आजूबाजूला जी हवेचा भाग असतो त्यालाच आपण ॲटमॉस्फेअर म्हणतो. चला तर आपण बघूया किती सरफेस आपला वॉटरने व्यापलेला आहे आणि किती जमिनीने. तर आपल्याला डायग्राममध्ये त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की 71% हे वॉटर आहे आणि 29% लँड आहे. तर पृथ्वीवर सर्वात जास्त पाण्याने व्यापलेला आहे, तर लँड ही फक्त 29% आहे. ओके, तर we also look upon to the natural components in solid, liquid and gases form of resource. रिसोर्समध्ये आपल्याला सॉलिड, लिक्विड अँड गॅस हे बघतो. बघा आता, लँड असेल तर आपण त्याला सॉलिड म्हणतो, वॉटरला लिक्विड आणि ॲटमॉस्फेअर म्हणजे गॅसेस. सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस याच्या आपण पुढे डिटेलमध्ये स्टडी करणारच आहोत. एअर. The air is the atmosphere around the earth containing the nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particle. The tropopause containing about 80% of total mass of gases in the air, while the proportional is about 19% of stratosphere in the mesosphere and ionosphere to the proportional of the gases the goes on decreasing.
आता ट्रोपोस्फिअरमध्ये आपण 80% एअर प्रेझेंट असते. त्यानंतर स्टॅटोस्फिअरमध्ये 19% एअर प्रेझेंट असते. पण जसजसे आपण वर जातो, पृथ्वीच्या वर जातो, तसे मेझोस्फिअर आणि आयनोस्फिअरमध्ये आपल्याला हवेची क्षमता कमी होताना दिसत असते, म्हणजे डिक्रीज होताना दिसत आहे. जसजसे आता आपण बघितले असेल, आपण जसजसे मोठमोठ्या टेकडीवर वर जाण्याचा प्रयत्न करतो, तसतसे आपल्याला हवेचं प्रमाण कमी होताना दिसत असतं. आपल्याला वर जाण्यासाठी, उंच टेकडीवर जाण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडरची गरज भासते. तर हवेमध्ये यू कॅन सी दॅट एअर द मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस इन इट इज चीफ कॉन्स्टिट्यूएंट ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. आता हवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेव्हरल गॅसेसचं मिक्सचर असतं. त्यामध्ये आपल्या हवेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे वेगवेगळे गॅसेस असतात ते आपण या डायग्राम थ्रू बघणार आहेत. तर आपण सगळ्यांनी ही या डायग्राम IMP करून ठेवायची आहे. तर बघा, हवेमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात नायट्रोजन हा गॅस जास्त प्रमाणात असतो, तो असतो 78%. ऑक्सिजन असतं 21%. आर्गॉन प्रेझेंट असतं 0.9%. अदर कॉन्स्टिट्यूट ऑफ एअर 0.07%. मीन्स अदर कॉन्स्टिट्यूट ऑफ एअर म्हणजे काय, तर अदर गॅसेस, वॉटर वेपर म्हणा किंवा डस्ट पार्टिकल म्हणा, हे 0.07% असतात. तर कार्बन डायऑक्साईड किती टक्के असतो, तर 0.03. ओके, आता हे तुम्हाला चांगल्याच प्रकारे समजलेलं असेल. सम युजेस ऑफ गॅसेस इन एअर. एअरमध्ये सम गॅसेसचा यूज कशासाठी होतो हे आपल्याला या चार्ट थ्रू बघायचं आहे. नायट्रोजन helps a living thing to build the necessary proteins. It is useful in the production of the ammonia and it is a light packing of foodstuff. नायट्रोजन कशासाठी यूज होतं, तर प्रोडक्शन ऑफ अमोनिया आणि पॅकिंगसाठीही यूज होतात. तर जसे की आपण काही पॅकिंग मटेरियल दुकानावरून घरी आणतो, तर त्याच्यामध्ये एअर प्रेझेंट असते, पण ती एअर ही नॅचरल एअर नसते, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन असतं. नायट्रोजनमुळे जी फूड पॅकिंगचं मटेरियल असते ते खराब होत नाही. ते जास्त वेळ टिकवण्यासाठी त्यामध्ये नायट्रोजनचा उपयोग केला जातो. ऑक्सिजन नेसेसरी फॉर द रेस्पिरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर द कंब्युक्शन. तर ऑक्सिजन हे रेस्पिरेशनसाठी, ऑल लिव्हिंग थिंग्ससाठी इम्पॉर्टंट आहे. आता रेस्पिरेशन म्हणजे काय, तर ऑक्सिजन आपण आत घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. तर हे आपण जेव्हा ही जी क्रिया असते ऑक्सिजन आत घेण्याची आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडण्याची, त्यालाच आपण रेस्पिरेशन म्हणतो आणि हे ऑल लिव्हिंग थिंग्स करत असतात. कंबक्शन म्हणजे हे फायर ब्रिगेडमध्ये कामात येतं. ओके, कार्बन डायऑक्साईड प्लांट्स यूज टू फॉर द प्रोड्युसिंग देअर फूड यूज टू फायर एक्झिबिनेशन. ओके, कार्बन डायऑक्साईड हे प्लांट्स त्यांच्या फूड प्रोडक्शनसाठी यूज करत असतात. आर्गॉन यूज इन इलेक्ट्रिक बल्ब्स. आपल्या घरातील जे काही इलेक्ट्रिक बल्ब्स असतात त्याच्यात आर्गॉन यूज झालेला असतो. हेलियम यूज फॉर द ऑप्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो द जनरेटिंग लिफ्ट अँड एअरशिप्स. निऑन यूज टू द डेकोरेटिव्ह लाईट्स अँड फॉर द स्ट्रीट लाईटिंग. आता हे बघा, आपण डेकोरेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाईट किंवा लाईटिंग यूज करत असतो, वेगवेगळ्या कलरची लाईटिंग यूज करत असतो, त्यामध्ये निऑन यूज केलेला असतो. क्रिप्टॉन यूज टू द फ्लोरोस्केंट ट्यूब्स. झेनॉन यूज टू द फ्लॅश फोटोग्राफीमध्ये जो फोटोग्राफर असतो त्यांच्याकडे जो फ्लॅश लाईट यूज करतात त्याच्यामध्ये झेनॉन यूज होतो. तर आपल्याला ह्या 3 पिक्चर्समध्ये काय सिमिलॅरिटीज दिसत आहे ते आपण बघूया. आता फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला, म्हणजे पहिल्या चित्रात आपल्याला काय दिसत आहेत, तर इंडस्ट्रीमधून किंवा एखाद्या कारखान्यामधून बाहेर धूर निघतं हे आपल्याला दिसत आहे. दुसऱ्या चित्रात आपण काय बघतोय, तर गाड्यांचं प्रदूषण आहे, गाड्यांमधून धूर निघत आहे. थर्ड आहे तर त्यामधून जंगलाला आग लागलेली आहे. तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण एअर पोल्युशन होताना दिसतो. All the above pictures show the large scale of emission of smoke through different agencies. This smoke directly mixes with the atmosphere, disturbing the balance between the constituent of air. This is called air pollution.
तर एअर पॉल्युशन हे कशामुळे होतं? व्हेकल्समुळे होतं, बिग इंडस्ट्रीजमुळे होतं. जसे की आपण एखादा कोळसा किंवा लाकूड असं काही जाळत असताना तो अपूर्णच जळालेलं असतं, तेव्हाही एअर पॉल्युशन होतं आणि हे आपल्या जीवनासाठी सर्वांसाठी हार्मफुल आहे. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज. आता हार्मफुल सबस्टन्सेस आहेत ते नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सोड. तर आता आपण इथं बघूया ओझोन लेअर, द प्रोटेक्टिव्ह शेल. ओझोन लेअर ही प्रोटेक्टिव्ह शेल आहे हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. धिस इज लेअर ऑफ ओझोन, O3 गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर. Ozone gas is not directly useful for the survival for living thing, yet it's very important for living thing to have the layer of ozone at the high altitude around the earth. The ultraviolet rays coming from the sun are very harmful for the living things. The ozone gas absorbs these rays. As the result, life on earth is protected. तर ओझोन लेअर ही काय करत असते मित्रांनो, तर जी सूर्यापासून जे अल्ट्राव्हायोलेट रेज आपल्यापर्यंत पोहोचतात तर ते खूप खूप हार्मफुल असतात. त्यामुळे जी ओझोनची लेअर असते त्याला ऑब्झर्व करून घेते, शोषून घेते. त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. तर द ओझोन लेअर इज द डिस्ट्रॉइड इज केमिकल गॅसेस लाईक कार्बन tetrachloride or the chlorofluorocarbons used in air conditioner and refrigerator mix with air. तर ओझोन लेअर ही कशामुळे नष्ट होते? हार्मफुल केमिकल असतात जसे की टेट्राक्लोराईड वगैरे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, तर ओझोन प्रोटेक्शन डे हा आपण कधी साजरा करतो? तर बघा, 16 सप्टेंबर रोजी आपण ओझोन प्रोटेक्शन डे हा सेलिब्रेट करत असतो. तर प्रत्येकाने हा दिवस लक्षात ठेवायचा आहे. चला तर नॅचरल रिसोर्समध्ये आपण आता वॉटर बघूया. आता यांनी आपल्याला एक्सपेरिमेंट करायला सांगितलं आहे की आपण दिवसातून किती पाणी यूज करतो, आपल्या घरातील व्यक्ती कोणकोणत्या कामासाठी किती पाणी यूज होतं हे आपल्याला त्यांनी एका चार्ट बनवायला लावलेला आहे आणि त्याच्यात आपण ते लिहायचं की एका व्यक्तीला एका दिवसात किती पाणी लागतं. तर त्या चार्टमध्ये आपल्याला फर्स्ट दिलेलं आहे बाथ. आपल्याला आंघोळीसाठी एका दिवसात किती पाणी लागतं ते लिटरमध्ये लिहायचं. ब्रश करण्यासाठी, आपले कपडे धुण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारे आपण जे काही आपल्या आपण पाणी पितो किंवा कुकिंग करतो, आपल्या दिवसातून जे काही असेल ते आपण जितक्या वेळेला पाणी यूज करतो तेव्हा किती पाणी यूज केलं त्याचा आपण दिवसभरातून इथं अमाऊंट लिटर्समध्ये लिहायची आणि टोटल वॉटर किती यूज केलेलं आहे त्याची आपण काढायची टोटल. ह्या एक्सपेरिमेंटवरून आपल्याला असं लक्षात येईल की आपण एकही दिवस पाण्याविना काढू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला पाण्याची गरज असते. प्रत्येक लिव्हिंग थिंग ज्याच्या त्याच्या परीने तो पाणी पित असतो, पण दिवसातून आपल्याला 3 ते 4 लिटर तरी पाणी प्यायला पाहिजे. हे आपल्यासाठी यूजफुल असेल. इन नेचर, वॉटर ऑक्युर्स इन 3 स्टेट्स. वॉटर डज नॉट हॅव कलर, टेस्ट ऑर ऑडर. Many substances readily dissolve in water, therefore water is the universal solvent. तर विद्यार्थी मित्रांनो, वॉटरला कोणत्याही प्रकारचा आकार नसतो, कोणत्याही प्रकारची टेस्ट नसते आणि कोणत्याही प्रकारे आपण त्याला स्मेल करू शकत नाही किंवा त्याला स्मेलही नसते. तर आपण कोणत्याही सबस्टन्स वॉटरमध्ये टाकल्याबरोबर ते लगेच डिझॉल्व्ह होऊन जातं, हो की नाही? म्हणून वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हंटसुद्धा म्हटलं जातं. आता तुम्ही साखर किंवा मीठ पाण्यामध्ये टाका, ते लगेच 2 मिनटात 3 मिनटात ते वितळून जाईल. म्हणूनच त्यामुळे वॉटर इज द युनिव्हर्सल सॉल्व्हंट. द ब्लड ऑफ ॲनिमल अँड द सॅप इज plants containing a very high proportion of water. No living thing can survive without water. Therefore is said to the water is life. तर प्रत्येक ॲनिमल्स असो वा प्लांट्स असो, प्रत्येकाच्या बॉडीमध्ये वॉटर हे अवेलेबल असतं. त्यामुळेच तर म्हटलं जातं की कोणीही पाण्याशिवाय जगू शकत नाही. अँड वॉटर इज द लाईफ. या चार्टमध्ये बघून आपल्याला हा टेबल भरायचा आहे. तर ओशन पर्सेंटेज किती पर्सेंटेज आहे, तर 97% आहे. त्याच्यानंतर 2.7% म्हणजे कसलं पाणी आहे, ग्राउंड वॉटर असेल आय थिंक. त्याच्यानंतर
फ्रेश वॉटर किती % आहे हे आपल्याला ते लिहायचं आहे. We cannot use all the water on earth because sea water is salty. बघा, तर आपण पृथ्वीवरील सर्व पाणी हे यूज करू शकत नाही. काही पाणी हे खारट आहे, काही पाणी हे पिण्यायोग्य आहे, काही पाणी खराब आहे. पण जे आपले ड्रिंकिंग बॉटल आपल्यासाठी अवेलेबल आहे ते प्रत्येक लिव्हिंग थिंगसाठी पुरेसे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. बाय. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.